अजय महाराज बारसकर। मित्रांनो, 2 दिवसापासून हे नाव खूप चर्चेत येईल। मित्रांनो, चर्चेत येण्याचं कारण काय? एक तर छगन भुजबळ यांनी त्यांचं नाव पहिले घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। आता मित्रांनो, ही पत्रकार परिषद घेतली म्हणजे काय? मित्रांनो, त्यांनी काही खुलासे केले। खुलासे असे केले की मनोज जरांगे पाटील हे कशा प्रकारे एका मोठ्या नेत्याच्या दबावाखाली हे आंदोलन उभं करताय। मित्रांनो, असे त्यांनी गंभीर आरोप केले। मित्रांनो, बारसकर यांनी नेमकं मनोज जरांगे पाटलावर कोणती टीका केली? मित्रांनो, मनोज जरांगे पाटलावर त्यांनी टीका केली की मनोज जरांगे पाटील हे फुटलेले कोणत्यातरी मोठ्या नेत्याच्या आदेशावरून ते हे आंदोलन उभा करताय आणि त्यांनी अनेक असे खुलासे केले। मनोज जरांगे पाटील हा खूप भामटा माणूस आहे। मित्रांनो, आता विचार करा तुम्ही, बारसकर हे नेहमी मनोज जरांगे पाटलासोबत राहत होते, अनेक आंदोलनात ते सोबत राहिले आणि त्यांनी अचानक त्याची भूमिका बदलली। तर बदलाचं कारण फक्त एकच आहे मित्रांनो, ते फुटले असंच म्हणावं लागेल। बारसकर हे मनोज जरांगे पाटलांना भेटायला गेलते, हे आंतरवालीसाठी ते भेटायला गेलते आणि भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी देहूहून आलोय आणि तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे की तुम्ही थोडंसं पाणी प्या। मित्रांनो, आता विचार करा तुम्ही, हे महाराज काय सांगताय? मी देहूहून आलोय, तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही थोडंसं पाणी प्या। मित्रांनो, तेव्हा जरांगे पाटील त्यांनी काय म्हटले की मला सगळे महाराज माहिती आहे, तुम्ही इथून उठा आणि तुम्ही जा। इतक्या दिवसानंतर का बरं आले तुम्ही इथं? मित्रांनो, विचार करा तुम्ही, जो माणूस नेहमी संघर्षात नव्हता तो माणूस पुढे चालून त्याच्यावर टीका करतो आणि पत्रकार परिषद घेतो, अक्षरशः पत्रकार परिषद घेतो आणि जाहीरपणे सांगतो की मनोज जरांगे पाटील हे फुटलेले आहेत आणि त्यांचे काही गोष्टी सांगतो। त्यांनी 2 बैठका ह्या बंद दाराआड घेतल्या। मित्रांनो, आता हे बंद दाराआड ज्या बैठका झाल्या हे नेमकं झाल्या कुठे ते सांगतात, अनेक ठिकाणचा ते उल्लेख करतात। मित्रांनो, पण तुम्हाला काय वाटतं याच्यावर? मित्रांनो, माझं तर म्हटलं आहे की बारसकर हे फुटलेले आहे। बारसकर यांना आता प्रहार संघटनेतूनही हाकलण्यात आलंय। कारण की काय बरं हाकलण्यात आलंय? मित्रांनो, काहीतरी उद्देश असेल त्याच्यामुळे त्याला हाकलण्यात आलंय आणि ते सर्वात जास्त छगन भुजबळच्या जवळ आले की बारसकर आता हे छगन भुजबळच्या जवळ गेले असा सर्वांचा दृष्टिकोन होतोय मित्रांनो। कारण की बारसकर हे अचानक पत्रकार परिषद घेऊन काहीही वक्तव्य करताय। इतका मोठा संघर्ष करणारा नेता मनोज जरांगे पाटील याच्याविषयी बारसकर काहीही बोलताय। मित्रांनो, ते आणखीनही सांगताय याच्या पुढे जाऊन की मी आणखीन काही खुलासे करणार आहोत। मित्रांनो, आता हे खुलासे करून काय करणार आहेत? एक बारीक विचार करा मित्रांनो तुम्ही। मित्रांनो, आता बारसकर हे एवढे कुटाणे करून एवढा पत्रकार परिषद घेऊन हे विरोध करताय, म्हणजे हे कोणाला विरोध करताय? हे मनोज जरांगे पाटलाला विरोध करत नाही, हे मराठा समाजाला विरोध करताय। मराठा समाजाला जे आरक्षण मिळतंय त्या आरक्षणाला विरोध करताय आणि ते सरकारच्या जवळ आहे असं आता दिसून येतंय। कारण की सरकारला हे आंदोलन फोडायचं आहे, तर फोडण्यासाठी त्याला सर्वात पहिले त्याचे माणसं तोडावं लागतील, माणसाचे विचार फोडावे लागतील आणि हेच गोष्टी आता सरकार करतंय। बारसकर हे फुटले मित्रांनो, 101% सांगतो मी तुम्हाला, बारसकर हे फुटले आणि त्यांनी आता सरकारने आणि छगन भुजबळने त्यांनी आता त्याचा अजेंडा हे राबवणं चालू केलंय। मित्रांनो, त्याच्यामध्ये बारसकरांना किती यश मिळतं आणि समाज त्याला कशा प्रकारे उत्तर देतो हे बघणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता अशी एक बातमी येते की बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेतून त्याची हक्कलपट्टी केली आहे, त्यांची वारकरी संघटनेतूनही हक्कलपट्टी करण्यात आली आहे। मित्रांनो, बारसकर हे महाराज असून त्याच्याच संघटनेतून त्यांची हक्कलपट्टी करण्यात आली। मित्रांनो, हे का बरं होतंय? कारण की त्यांच्यावर कोणाला हे विश्वास बसत नाही, ते खोटं बोलताय। मित्रांनो, हे 101% सांगतो मी तुम्हाला। मित्रांनो, याच्या पुढे चालून बारसकर काय म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे स्वतःला देव मानतात। आता मित्रांनो, टीका करण्याची काही लिमिट असते। आता हे सगळं बोलणं झाल्यानंतर बारसकरांनी एक नवीन मागणी केली की मला पोलीस प्रोटेक्शन द्या, मला पोलीस संरक्षण द्या, कारण की माझ्या जीवाला आता धोका आहे। मित्रांनो, इतका मूर्ख माणूस मी अख्ख्या आयुष्यात बघितला नाही की तो एखाद्या समाजाला विरोध करतोय, त्याच समाजातला असून त्याच समाजाला विरोध करतोय, आरक्षण इतक्या तोंडावर आले असून त्याच्यावर विरोध करतोय। मित्र हा माणूस होतोय। मित्रांनो, इतकं मोठं धाडस करण्याचं कारण एकच आहे की याच्या मागे कोणीतरी आहे, त्याच्यामुळे हा एवढं धाडस करतोय। मित्रांनो, हा फुटलेला आहे, त्याच्यामुळे हा धाडस करतोय। विचार करा मित्रांनो तुम्ही की मराठा समाजाच्या आरक्षण इतकं तोंडावर असून मित्रांनो आता हा घास तोंडात जाणार तेवढ्यात हा माणूस उठून काहीही वक्तव्य करायला लागला आहे, कोणत्याही पत्रकार परिषद घ्यायला लागलाय। मित्रांनो, यांना उलट मराठा समाजाला सपोर्ट केला पाहिजे आणि आरक्षण मिळण्यासाठी याने आंदोलन उभा केलं पाहिजे। हे असं करत नाही मित्रांनो, हा उलट करून हे आंदोलन बंद कसं होईल, या आंदोलनावर दगा कशी येईल, हे आंदोलन फुटेल कसं, याच्यावर विचार करतोय मित्र हा माणूस। अशा माणसाला कशी आडदल घडायची आता हे मराठा समाजाने आणि संघटनेने अनेक संघटनेने ठरवलं पाहिजे। मित्रांनो, माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।